याचप्रमाणे ह्या भरतीबद्दल तसंच आहे. पोलीस भरती कधी-कधी तुम्हाला चांगली वाटू शकते, मला चुकीची वाटू शकते. एस-एस-जी-डी मला चांगली वाटू शकते, तुम्हाला चुकीची वाटू शकते. आर्मी भरती तुम्हाला चांगली वाटू शकते, मला चुकीची वाटू शकते. त्यामुळे प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा आहे, परंतु चुकीचं इथे काही नाहीये. नमस्कार मित्रांनो, दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म भरू की नको भरू, की महाराष्ट्र पोलीसला भरती करू, की एस-एस-सी-जी-डीला जाऊ, आर्मी भरती करू, की मित्रांनो अजून ज्या रेल्वेच्या भरत्या येतात त्यामध्ये जाऊ. भरपूर असं मोठं कन्फ्युजन तुमच्या डोक्यामध्ये असेल, की यार मी करू तर काय करू? कारण की यावर्षी वर्दी तर मिळवायचीच आहे. काहीही करून आपल्याला जी काय आहे ती देशसेवेला जायचं आहे किंवा जो काय आहे तो आपल्याला जॉब, गव्हर्नमेंटचा जॉब मिळवायचा आहे. खूप असं डिस्टर्ब माइंड झाला असेल मित्रांनो. त्यात आपली आता पोलीस भरती येते लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये. तिथे थोडी कन्फ्युजन असणार, की यार मी इथे तर तयारी चालू आहे आपली, पण तिथे फॉर्म भरा तर माझं काम होईल की नाही होईल? तर मी सेंट्रलला जायचं असेल तर मी सेंट्रलला कोणत्या कोर्समध्ये जाऊ? म्हणजे एस-एस-सी-जी-डी मार्फत कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जाऊ, की हे दिल्ली पोलीसचं पण बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊ? हेच कन्फ्युजन मित्रांनो तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारे मी दूर करणार आहे. म्हणजेच काय, की तुम्हाला काही मी गोष्टी अशा सांगणार आहे या व्हिडिओमधून, की दिल्ली पोलीसला आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जावं तर का जावं आणि नाही जावं तर का नाही जावं, याबद्दल सविस्तर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, एस-एस-सी-जी-डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. मित्रांनो, सुरू त्याच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला. मित्रांनो, जसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक चांगली बाजू, एक चुकीची बाजू. वाईट बाजू म्हणत नाही, एक चुकीची बाजू किंवा एक नेगेटिव्ह म्हणू शकतो आपण. तर ह्या दोन्ही बाजू आपल्याला आपल्या आपल्या वेने बघायच्या असतात किंवा आपल्या नजरेने बघायच्या असतात. कारण कसं होतं, की जर आपण खाली जर 6 काढला, आपण आपल्या फ्लोअरवरती 6 काढलं, तुम्ही ज्या बाजूला उभे आहात त्याला तिथून तुम्हाला 9 दिसणार, मी बाजूला ज्या उभे आहे तिथून मला 6 दिसणार, पण दोघांचे उत्तर बरोबर असतात. याचप्रमाणे ह्या भरतीबद्दल तसंच आहे. पोलीस भरती कधी-कधी तुम्हाला चांगली वाटू शकते, मला चुकीची वाटू शकते. एस-एस-सी-डी मला चांगली वाटू शकते, तुम्हाला चुकीची वाटू शकते. आर्मी भरती तुम्हाला चांगली वाटू शकते, मला चुकीची वाटू शकते. त्यामुळे प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा आहे, परंतु चुकीचं इथे काही नाहीये. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. तर त्याचप्रमाणे आता आपण दिल्ली पोलीसच्या भरतीबद्दल थोडक्यात बोलणार आहोत. अजूनपर्यंत जर तुम्हाला माहित नसेल की दिल्ली पोलीसची भरती कधी आली, काय झाले, थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. 20 सप्टेंबरपासून ते 21 ऑक्टोबरपर्यंत याचे फॉर्म भरायचे होते, परंतु 21 ऑक्टोबरची जी डेडलाईन आहे ती काढून 31 ऑक्टोबरपर्यंत केली. आणि याची जी फी आहे मित्रांनो, फक्त 100 रुपये दिलेली आहे. 12वी पास असणे फक्त गरजेचं आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो, तुमची जी हाईट आहे किंवा तुमचं जे वेट आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. दिल्ली पोलीस तुम्हाला पूर्णपणे PDF मी पाठवून देईल. कारण की आता जर ती सगळ्या गोष्टी मी सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आपला टाईम वेस्ट करायचा नाही आहे, खूप महत्त्वाचा टाईम असतो आपला. तर मित्रांनो, दिल्ली पोलीस भरतीसाठी का नाही जायचं हे मी तुम्हाला थोडक्यात आधी सांगेन. त्याच्यानंतर का जायचं हे पण तुम्हाला थोडक्यात मी सांगेन. तर का नाही जायचं यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे आपल्या घरापासून आपल्याला नोकरीसाठी खूप दूर जावं लागेल. 1000-1500 किलोमीटर दूर जावं लागेल. घर तर सगळीकडे सोडावं लागणार आहे. आर्मीमध्ये भरती झालात तुम्ही, एस-एस-सी-जी-डीमध्ये भरती झालात किंवा पोलीस भरती जरी इव्हन झालात आणि तुम्ही जर समजा राहणारे कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा मराठवाड्यातील असाल किंवा विदर्भातील असाल आणि तुम्ही मुंबई पोलीसचा फॉर्म भरत असाल, तुम्हाला घर सोडावं लागणार आहे. नाही असं नाही आहे, पण इथून महाराष्ट्रात जो राहायचा जो फील आहे तो तुमचा, म्हणजे आपण आपल्या घरातच असणार आहे असं फील येणार जरी पोलीसमध्ये भरती झालो. पण जेव्हा आपण दिल्ली पोलीसला जाऊ, टोटली चेंज होणार, कल्चर चेंज होणार, आसपासचं वातावरण चेंज होणार, आसपासचं जे काय जे आपण म्हणू शकतो की ज्या रूढी आहेत किंवा चालीरीती आहेत सगळ्या चेंज होणार. तिथे ॲडजस्ट व्हायला आपल्याला थोडा वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे पहिला पॉईंट मी खूप बेसिक पॉईंट सांगणार आहे मित्रांनो. हे पॉईंट तुम्हाला माहीत असतील नसतील माहीत म्हणजे, पण तुमचं पूर्णपणे कल्चर चेंज होऊन जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला ॲडजस्ट करायला वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे दिल्ली पोलीसच्या भरतीला जाताना जायचं की नाही हा पहिला पॉईंट डोक्यात घ्या, कारण घर सोडावं लागणार आहे. पहिली गोष्ट ती झाली. दुसरी गोष्ट, बाकी भरत्यांमध्ये म्हणजे जसं आर्मी झालं, एस-एस-सी-जी-डी, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या भरत्या आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये काय होतं की कुठेतरी चान्स येतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याचा. म्हणजे समजा तुम्ही एस-एस-सी-जी-डी देत असाल आणि तुम्ही समजा CRP-मध्ये भरती झाला, तुम्हाला तळेगावचा कॅम्प आहे. त्याच्यानंतर तळेगावचा कॅम्प झाल्यानंतर तुम्हाला समजा CISF-मध्ये भरती झालात
तर CSF मध्ये तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त नोकरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये करू शकता. कधी कधी तुमच्या घराजवळ सुद्धा करू शकता. समजा तुम्ही पुणे मुंबईचे राहणार असाल, पुणे मुंबईमध्ये भरपूर असे आपले युनिट आहेत. त्याच्यानंतर समजा तुम्ही कर्नाटक बॉर्डरचे असाल, तिथे सुद्धा भरपूर आपले युनिट आहेत. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये राहणार असाल किंवा तुम्ही नागपूरमध्ये राहणार असाल, कुठेही महाराष्ट्रात मॅक्झिमम ठिकाणी आपले CSFचे युनिट्स आहेत. त्याच्यामुळे जी नोकरी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जी नोकरी आहे SSGD अंतर्गत तुम्ही केलात तर CSFमध्ये तुम्हाला घराजवळ नोकरी करायला मिळते का? तर मिळते. तर दिल्ली पोलीसमध्ये हे तुम्हाला शक्य होणार नाही. ऑल लाईफ ऑल नोकरी तुम्हाला दिल्लीमध्येच करावी लागेल. जे काय तुम्ही सुट्टीला याल जाल तेवढ्यापुरतंच तुम्ही इथे जाऊ शकता. हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो, हा जो दिल्ली पोलीसचा जो काही कार्यक्रम म्हणू शकतो आपण, म्हणजेच आपण मेरिट वगैरे किंवा फिजिकल मेरिट, लेखी परीक्षा या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या मित्रांनो, कुठेतरी कॉम्पिटिशन आहे का? तर आहे. कारण की मॅक्झिमम काय होतं, ऑल इंडिया केंद्रशासित हा प्रदेश आहे दिल्ली. त्याच्यामुळे ही जी भरती आहे SSC कंडक्ट करते आणि SSC कंडक्ट केल्यामुळे इथे पूर्णपणे ऑल इंडियातील मुलं फॉर्म भरतात आणि ऑल इंडियातील फॉर्म भरल्यामुळे मित्रांनो काय होतं, मेरिटसुद्धा ऑल इंडियातून एकच लागतं. असं नाही की SSGD नुसार महाराष्ट्राचं वेगळं, राजस्थानचं वेगळं, UPचं वेगळं, हरियाणाचं वेगळं, असं नाही आहे. इथे फक्त आणि फक्त दिल्लीमध्ये जर तुम्ही भरतीला गेलात तर ऑल इंडियाचं एकच मेरिट लागणार. त्याच्यामुळे कुठेतरी कॉम्पिटिशन येऊन जातं. तर तो एक विचार तुम्ही केला पाहिजे की त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर तेवढी मेहनत घेऊन, तेवढा अभ्यास करून तो आपण तिथे जाऊन भरती करणार असून त्यापेक्षा बेटर मी म्हणेन आपली पोलीस भरती आहे. कारण की सांगेन. तर हे झालं तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट म्हणजे मित्रांनो काय आहे की दिल्ली पोलीस भरती करताना तुम्ही ज्याही वेळी दिल्ली पोलीसला जाल तर आपल्याला लहानपणापासून आपल्या माणसांच्या राहायची सवय लागली असते. म्हणजेच काय, हा माझा मित्र, हा माझा भाऊ, हे म्हणजे सगळ्या गोष्टी मला सुद्धा आहे, नाही असं नाही आहे. आपले ग्रुप्स असतात, आपले जे काही कल्चर असतं हे सगळं आपल्याला सवय झालेली असते. परंतु दिल्ली पोलीसला मित्रांनो खूप कमी व्यक्ती भरती होतात आपल्या महाराष्ट्राकडे. नाही असं नाही आहेत. मी सुद्धा दिल्लीमध्ये राहिलो 7-8 वर्ष. महाराष्ट्रामधील मला काही व्यक्ती मिळाल्या ज्या दिल्ली पोलीसमध्ये आत्ता वर्किंग आहेत. परंतु जो एक मॉब असतो, जो आर्मीमध्ये आपलं बटालियन वेगळं आहे म्हणा किंवा कुठल्याही SSGDच्या फोर्सेसमध्ये आपली महाराष्ट्रातील मुलं सगळीकडे मिळतात आपल्याला. तिथे आपला ग्रुप बनतो, सगळ्या गोष्टी चालतात. त्याच्यामुळे आपल्याला तो फील होत नाही आपण नोकरी करण्याचा. पण दिल्ली पोलीसमध्ये तो जो एक मॉब आहे, तो जो ग्रुप आहे, तो बनून जात नाही. त्याच्यामुळे एक आपण म्हणू शकतो की तिथे कुठेतरी आपल्याला एक नर्वसनेस येऊ शकतो, मानसिक ताण येऊ शकतो. आणि मित्रांनो, नोकरी अशी करा, मी स्वतः सांगेन, नोकरी अशी करा जिथे आपल्याला मानसिक सुख मिळेल. फायनान्शियल तर मिळूनच जातं, गव्हर्नमेंटचा जॉब आहे, पण मानसिक पण तेवढंच गरजेचं असतं. ते मिळेल तिथेच तुम्ही चांगला जॉब करू शकता. हे झाले बेसिक पॉईंट. बाकी फायनान्शियली वगैरे जर आपण विचार केला तर फायनान्शियली सगळीकडे सेमच पेमेंट वगैरे असते, सॅलरी वगैरे सगळे सेम असतात. ड्युटी अवर्स पण बऱ्यापैकी सगळीकडे सेम असतात. बाकी इथे निगेटिव्ह असं बोलण्यासारखं काही नाही आहे. आता पॉझिटिव्ह पॉईंट पाहूयात मित्रांनो. पॉझिटिव्ह पॉईंटचा आपण विचार केला मित्रांनो दिल्ली पोलीसचा, ते म्हणजे काय की पहिली गोष्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी पण पोलिसाची नोकरी. एक लक्षात घ्या, SSGDमध्ये काय होतं की SSGDचा आपण जर विचार केला मित्रांनो, ऑल इंडियात जर 3 वर्षाला आपल्याला पोस्टिंग जायला लागते. प्रत्येक वेळी आपला हा जो काय पसारा आहे तो उचला, दुसरीकडे नेऊन ठेवा, इकडून उठा, तिकडे जा. म्हणजे आर्मीमध्ये सुद्धा अशाच पोस्टिंग होत असतात. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला असं वाटतं यार, ड्युटी अवर्स पण तशा प्रकारच्या असतात, नाईट ड्युटी असतात, इलेक्शन ड्युटी असतात, खूप काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे कुठेतरी नर्वसनेस येतो आणि असं वाटतं यार उगाच ह्यामध्ये भरती झालो. पण दिल्ली पोलीसमध्ये मित्रांनो तुम्हाला काय होणार आहे की दिल्ली पोलीस समजा तुम्ही भरती झाला, ऑल लाईफ तुम्हाला एकाच घरात आणि एकाच ठिकाणी राहू शकता. मान्य घरापासून लांब आहात, परंतु बाकी SSGDपेक्षा तरी तुम्ही एकाच ठिकाणी जॉब करू शकता. मॅक्स टू मॅक्स काय होईल, दिल्लीमध्ये पोलीस स्टेशन तुमचे चेंज होतील, पण त्याच्यापेक्षा पलीकडे तुम्ही दिल्ली सोडून नोकरी तुमची जाणार नाही. पण SSGDमध्ये सगळीकडे नोकरी जाते. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंटमध्ये मित्रांनो काय होतं की दिल्ली पोलीसला जर समजा तुम्ही भरती झालात तर एक नॉलेज आपण म्हणू शकतो की नॉलेज वाढू शकतं किंवा एक तुम्ही एक वेगळ्या कल्चरमध्ये जाऊन काम करू शकतो. म्हणजेच काय, महाराष्ट्रात आपण लहानपणापासून राहतोय, परंतु आपल्याला एक नवीन जग पाहायला मिळेल, एक नवीन कल्चर पाहायला मिळेल, एक नवीन जागा पाहायला मिळेल आणि एक जॉब करायची वेगळीच मजा येईल. त्याच्यामुळे तो एक पॉईंट तुम्ही मित्रांनो डोक्यात घ्या. जर आपण दिल्ली पोलीसला भरती झालो तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील आणि दिल्लीची जी काही मजा आहे किंवा दिल्लीमध्ये जे राहायचं एक वेगळं कोणाकोणाचं स्वप्नसुद्धा असू शकतं, ते सुद्धा तुमचं पूर्ण होऊ शकतं. ह्या झाल्या 2 गोष्टी मित्रांनो. तिसरी म्हणजे गोष्ट काय की समजा तुम्हाला महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती जर व्हायचं आहे, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी हवी आहे, तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस तुम्हालाही माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटची आहे. थोडक्यात इथे मी सगळ्यात डायरेक्टली काही गोष्टी सांगणार नाही, सॅलरीबद्दल किंवा फायनान्शियल
या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील तर माहीतच असू शकतात. म्हणजे पोलिसांचे जे काही फायनान्शियल सॅलरीज वगैरे आहेत याच्याबद्दल जे काही मॅटर आहेत ते तुम्हाला माहीत असतील. ओपनली मी इथे सांगू शकत नाही, तर तसे फायनान्शियल मॅटर दिल्ली पोलिसांमध्ये होणार नाही आहेत. म्हणजेच काय, सॅलरी तुमची टाईम टू टाईम होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही बेनिफिट्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, जे काही तुमचे अलाउन्सेस आहेत ते तुम्हाला मॅक्स टू मॅक्स टाईम टू टाईम मिळू शकतात. त्याच्यामुळे एक सेंट्रलची पोलीसची नोकरी जर आपण पाहिलं तर मित्रांनो दिल्ली पोलीस ही बेस्ट नोकरी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत काहीही प्रश्न असतील, काहीही तुम्हाला डाऊट असतील, कोणत्या भरतीबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याबद्दल लवकरात लवकर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो. पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.